नमस्कार मी वेंकटेश बेंडे आजीचं हे उघडे मनाचे कार्यक्रमाला बजेकिरे सालू दिवंगत गंगाधर फडके ह्यांची सुपुत्री जाल्ली तसांची भरतनाट्यांत एक मोठं नाव चित्पावन प्रतिभा तसली एकी मैसूरची ही प्रतिभा तीची कृपा फडके हेंदा आम्ही हे कार्यक्रमाला येऊ करूया. कार्यक्रमाला तुमचा स्वागत सुस्वागत. आजी आमचे वीक्षकांना तुमचा परिचय करून देऊ म्हणण्यासाठी तुमची साधनाचं का ती वाट करावी म्हणण्यासाठी तुमचा सुरू आला. तुमचा बाल्य मग तुमचे वडील मग परिसर हे बघे टिंबो. नमस्कार अवघेंदा. माझं दादा गंगाधर फडके आये उमा फडके म्हणे. दादा वीरेश्वर फडके मास्टर होऊन झाले. आज्जा बजेकिरे साल म्हणायचं आणि आम्ही आमचं घर मग माझं काकाशी केशव बी फडके बंगाडीन तुसे कोल्ली तुसे आईचे कट्टे अरेकल्लू माझा अज्जवळा मुंडा जंतू यशा अरेकल्लू रामचंद्र भट्ट म्हणे सेनो का माझं मम्माशी पद्मनाभ शेंडे माझं आजो अशी आईचं दादाशी आणि राधाबाई नाही तर ललिता म्हणे म्हणसले माझी आजीशी किल्ला मे हे बॅकग्राऊंड म्हणसा म्हणे पूर्ती कलाविद माझे आईचे कट्टे माझं आजोवा मस्त चेंडे वाजयचलं. माझी मट्ये हार्मोनियम मग कसुतीन तो मस्त काम करसन. मग माझी आईनी विमला म्हणे मग जयप्रदा म्हणे ते दोघे मस्त संगीत म्हणसले. मग दुसरी मावशी कस्तुरी विद्या चिपळूणकर म्हणे. मग कस्तूर मावशी मस्त प्रतिभान्वित आहे. ती हरिकथा करसली ते काळांतू हार्मोनियम नाटक पुरासन. मग माझं मम्माई तबलं वाजयसलो मस्त अंतू माझ्या आईचे कट्टी पूरा कलाविदा पण मे चुरू पुण्य कलनासना मे वेदिके कलाविदे झालं ते पुरा दादाचे कट्टी एज्युकेशनला मस्त इम्पॉर्टंट झालं. आजोबा मास्टर झालं सलो आणि मला डान्स क्लासला सुरू आला सेरसाईली माझे काका मे अज्जोळांतू कोंबिनट कशा इस्कुलांतू मे 5ನೇ ಕ್ಲಾಸ್ वरी वाचून मग मे बेलतंगडी आयली. अप्पदासली एका भाऊशी लोकरी उज्जलो म्हणे मला मटी घेऊन गेली. मी त्याहांची मट्टी झाली. मग बेलतंगडी आयले उपरांत माझे काकाना केशव फडके तेचे काकाचे एक इंटरेस्ट आवेल मला डान्स क्लास कमलाक्ष मास्टर बेलतंगडीन तू अद्दी रजांतू मात्र शिकवे सुरू केलं. मग बेलतंगडीला शिफ्ट झाले उपरांत मी रेग्युलर कमलाक्ष मास्टरपाशी क्लास घेतला. मी 6ನೇ क्लास मग सेंट तेरेझा हायस्कूल अंतू मी वच्चेला. ते उपरांत मी SDM कॉलेज उजिरे SDM अंतू 2nd PUC करणे घेतला. इतल्यांदा चुरू डान्स अंतूची इंटरेस्ट अधिक सना आये दत्ताथन रिक्वेस्ट करणे मी मैसूरांतू माझी बावची जयप्रदा फडके शिवराम फडके तिसने म्हणे मैसूरांतू फैन आर्ट्स कॉलेज आयसना. फैन आर्ट्स कॉलेज अंतू मी डिग्री करता अभिनय अंतू भरतनाट्य अंतू तेडला मट्ट नाव गुरु मुरलीधर राव म्हणे ते गावीच तो कुडेलचो मास्टर तेथन विद्वत्त करणे घेतला. मग एठा फैन आर्ट्स कॉलेज अंतू बी म्युझिक झाल्यापर्यंत थोडं गॅप घ्यायचं आहे ना. मग दुसऱ्यांदा मी M म्युझिक वीणा अंतू करणे PhD केली. समा करस्पॉन्डन्स संगीताचे तेव्हा डॉक्टर माझं PhD इन म्युझिक. मग थोड्या वर्षा उपरांत मी करस्पॉन्डन्स संस्कृतांत MA करणे घेतला. मग एवढी माझे चेडीनी मी क्लासमेट होऊन जाऊन M डान्स करणे घेतला मैसूर युनिव्हर्सिटी. यशा में गंगूबाई हनगल म्युझिक युनिव्हर्सिटी तू विजिटिंग प्रोफेसर होणे हे माझं अभिनंदन. इतलं मोठे साधना केले. मी केडलाय म्हणत असं आमच्या गावात तू बस्त जण प्रतिभावंत चेडी सती अवकाश कोणाला मिळासे ती समोर येसती ते
तसं मे मस्त पुण्यवाणी म्हणे मे मनांक योगुनी अवकाश दोन्ही विषय ते आयले तुमदा ते तुम्ही हे ಅವನಿ ಹೈ ಮೇ ಮ್ಯೂಸಿಕ್ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಅಂತ ಪ್ರೊಫೆಸರ್ ಅವನ್ ಸಾಯಿಷ ಮಜ್ಜಂಜಿ ಏಕ 25 ವರ್ಷ ಅದ್ದಿ ಮೇ ನೃತ್ಯಗಿರಿ ಪರ್ಫಾರ್ಮಿಂಗ್ ಆರ್ಟ್ಸ್ ಸೆಂಟರ್ तुम्ही तेडला ಹೈ ಮೇ ಏಕ करणे त्या शाई मस्त जाणसा डिसेंबर दाखोटी यांसाठी एक गोट्टा गोट्टा 50 धाकोटे वरी विद्वत जाण असे एक 40 धाकोट्यांचा रंगप्रवेश जाण असे माझी चेडी अशा एम डान्स एम म्युझिक दोन्ही जाऊन ती प्रोफेशनली डान्सर अशा आणि का डान्स टीचर कुडा म्हणे तसा आमचे का परंपरे ओके हे मध्ये तुमचा विवाह संसार हे हाय मे मैसूरांतू माझी डिग्री जाल्या उपरांत विजय कुमार म्हणे ते म्हणे मामा कर्वे त्यो कुंदापूरचो तसे वेळा मैसूरांतूच आम्ही वराडावनी त्यांचा उद्योग नाही कसं असलो RMS रेल्वे मेल सर्विस अंतू इशा जाना 3 वर्ष जाना रिटायर्ड होऊनी मे मैसूर सोडणी नाही म्हणलेला काही अधिक प्रमोशन घेतली नाही सो मैसूरांतूची हाय मध्ये तुमचा सुरू येईल तुमचे हे आरंभिक हेंतो हे डान्स आणतो तुम्ही नवे गावात जाऊन त्या शिक्षण केलं त्यांचा सवालू तुमचा किती सला सवालू म्हणायचे पक्षाई मे मला देवाची दया मला मिळलेले गुरुपुरा मस्त कलासठ्ठ्यांची सले तसे गुरुचे विषयन तो तिथला तोंदरा झाला नाही आणि दद्दा येणं मस्त धैर्य केलेला बदते त्यांना केलवाई पुरा तमासो केलेलो इसे अजूनही किता डान्सची कंटिन्यू करायचा वरडाची आलोचना काळाला हाय दद्दाननी आईयेनं मस्त धैर्य घेतली आणि कुटुंबाची अवघी कलाला मस्त प्रोत्साहन झालो हाय दोन्ही वांठी दद्दाचे कट्टी आईचे कट्टी मला कोणी नाका म्हणले नाही आणि मे तिथला हटीन सना डान्सची कंटिन्यू करावं म्हणे तुमची साधना आयसली हटू इसलो भूषा योगू का म्हणे सावडसे तसं वेळी यशामध्ये चेडीलाही मे तसांचे इथला कंटिन्यू केल्या उपरांत वराडा म्हणे एक ह्याला सोडावायचं नाही म्हणे तसलेच बोडीला पळायला से एकटा योग ते मध्ये तुम्ही इथलं वर्खांपासून नाटक हे मध्ये एक इथले प्रोग्राम तुमचे दाखवटे ಮೂಲಕ तुम ಮೂಲಕ मस्त झाले केंके तुम्ही परफॉर्मन्स दिली ऑल ओव्हर इंडिया प्रोग्राम केलं असे गेल्या वर्षा बदते कल्लीचे डेट अला आम्ही खजुराहो फेस्टिवल अंतो मध्य प्रदेश गव्हर्नमेंट अंतो मग मे संस्कार भारतींतू राष्ट्रीय कमिटींतू नृत्य विधा प्रमुख अनसला तसवेन्या राष्ट्रव्याप्ती संचार केलो से इथे एक मस्त गर्वांतो म्हणावा म्हण सोडसे माझं फडके म्हणे नाव मे सर्टिफिकेटांसाठी पेपर रिव्ह्यूसाठी माझं फडके नाव चेंज केलं नाही वराट झाले उपरांत हाय आणि ह्यांचाही काही एक त्यावरी काही तोंदरा नसला पण के मे विजिट केला तरी मे एक भारत मातेचा वंदे मातरम म्हणे एक डान्स ड्रामा मस्त वाणी केला असेता नॉर्थ इंडियान के गेला तरी म्हणत सती तू किल्ला इथला वल रोल करसश म्हणे तू चितपावन म्हणणे तुला तर स्वातंत्र्य सहेचा रक्तांतुचे म्हणणे ಕೆಲವಾಣಿ ಪುರ ಮಸ್ತ ಪ್ರೈಜ್ ಅಲ್ಲೇ ಪುರ ಮಲ್ಲ डान्स ड्रामा मे भारत मातेचे वेश अनसना येवनी पायला नमस्कार करसनी घट्टी धरणी घेसनी हमने भारत माता को देखा म्हणे म्हणसनी मग तसा म्हणायचं ते तू चितपावन म्हणे तुला हे रोल इतला वल करवे असे म्हणे तपुरा मस्त तृप्ती देसे हेम्मे देसे आमना चितपावन इतली मोठी ऑल ओव्हर इंडियान तू एक प्रतिभा त्याला होगळ काय आमना एक हेम्मेत तो हे नाही तुम्ही असं तुमना वेगळे काहींचा गौरव प्रशस्ती सन्मान मस्त झाले सती बालविकास अवार्ड मिळासे कर्नाटक गव्हर्नमेंट अंडी मग ಕಿತ್ತೂರು ಚೆನ್ನಮ್ಮ ಅವಾರ್ಡ್ मिळासे मग मस्त नृत्यकला परिषद ತಂದು ಪುರ सती म्हळे मे नृत्य कसं उपासना करसा म्हळे यशस्स नृत्यने पुरा पळायता सावडसे मला एक होदा नृत्य म्हळे बरे एक आंगिकाभिनय नव्हे आज यशा कळा कसा आपला सत्संग करणे आम्ही केसा एक हे प्रपंचाचा पुरा वेचुनी प्रपंचाचा पुरा विसरोनी आम्ही केसा सना नका नृत्याला ती शक्ती से आणि का आमने प्राइज आले उपरांत आम्ही नच्चावेचं उणं आहे पण भावाभिनय उणं हायवे नाजे ता आमचे ಭಾರತचे कलेला सवचे एक शक्ती किल्लामुळे वेगळ्या वेस्टर्न आर्टांतून मस्त एज एक 25-30 वर्षांतशी थांबायचं ती मग ट्रेनर हसते
हन्नाई मळे त्यामुळे त्या भावा म्हणा नाही आंगी का हाय तू केत्ती नाचस केत्ती रशियन बॅलेन तुने पायी असं उत्सव म्हणे आमचे भारताचं कले तू 60 वर्ष उपरांतही करियर तुझं अभिनय अव्वल सलाते अथवा बेस्सोनी देखील कसं ती अशा सोनाल मानसिंग तू कोणी मस्त जण बेस्सोन केली तरी तर केडला पळा सात्विक भाव असे तेडला जन आमसमय असे तसा मा ವಿವೇಕಾನಂದ ನಮ್ಮ ಹೇಳಲಾಯ್ತು ಸಂಜ ಕಲೆ ಕೇವಲ ವಿಲಾಸಕ್ಕಾಗಿ ಅಲ್ಲ ಅದು ಆತ್ಮವಿಕಾಸಕ್ಕಾಗಿ ಮಣಿ ಆಮದ ಏದ ಪಳಾಯ್ತ ಡ್ಯಾನ್ಸ್ ಮಳೆ ನಚ್ಚವೆಚ್ಚ ಮಣಿ ಸಾವडेರ नच्चवेचे समा ते तू चतुर्विध अभिनय असे पळा मला एक आमचं गुरु म्हणसलो एक अलरिपू म्हणे पण नृत्य बंद असे तर एक तू शास्त्रोक्तವಾಗಿ केलं नसते तुला एक गणहोम केलं ना पुण्य मिळासे म्हणे आम्ही अशा हाय डान्स क्लास असतो आम्ही देवाचं विना वेगळं काही बोलतच नाही आणि धाकुट्यांतन बोलावचं गणपती म्हळे कोणी ईश्वर म्हळे कोणी का पार्वती म्हळे इनडायरेक्ट होऊन आम्ही कल्चरल अँबॅसेडर्स असं काम करसा अशा धाकुट्यांदा कथा म्हणावे जॉईंट फॅमिली सत नाही आम्ही डान्स टीचर्स धाकुट्यांतना टचवे अशा गणपतीचा डान्स करता गणपती म्हळे कोणी नका तसं बरे नचवायचं अथवा प्रोग्राम मात्र नव्हे असे का संस्कृतीचं ಬಗ್ಗೆ बोलावायचं सांस्कृतिक तेरನ್ನು ಎಳೆಯೋದು ಅನ್ಸತ್ नका तबद्ध अवघे डान्स टीचर आहे करायचं येसे आणि करम म्हळे संगीताला तुला कथा गुंतू नसला तरी राग भाव अवलसला ते तू म्हणावे असे नृत्याला कथा गुंतू नसली ते मे तर पात्र करता पात्र परकाय प्रवेश करायचं तेडला गणपती कसो राहो ईश्वर कसो सोवो तपरा म्हळे मस्त वत्सवायचं आहे असे ताम मला इष्ट म्हणे यशस धाकुटेंदा बरे फुटवर्क्स ना ते पुरे म्हणे ससे मला यशेष प्रोग्राम होणे करणे असा इस्कुलांदा विजिट करणे हे बघे बोलाया म्हणे मस्त आवडत असे किल्ला म्हळे इनडायरेक्टली थ्रू डान्स कल्चरल अँबॅसेडर होऊन आम्ही काम करावं नाही ते धाकुटेंदा आमचं एक काळू येवे पुरे शपला योग फॉरेनर्स आई करता आमदा इष्ट जाना तसा एक दिवस ते येऊन टीच करीस हायवे न जपला ती जबाबदारी आम्ही अघ्घवरीसे धक्कुटी मस्त शिकस होती पण IT BT वेल्ल्या धक्कुटी फील्ड अंत उरत नाही त्यांना कितीलाही टाइम साथ नाही हाय ता एक मस्त बे तुमनं तुम्ही इथला आजीचे तुम्ही म्हणत आजीचे एक हे भरतनाट्य अथवा असले कलानी तुम्ही ते काळ केलेले ते शास्त्रीयबद्धವಾಗಿ केलेले हेला किती तुमचा अधिकुण म्हणजे अधिकुण आमचे काळाला आणि अशा काळाला होलसावून घेतला ते अवकाश अधिक सती शिक्षतेलाही अधिक झाले सती धाकुटी आणि का आमदानी कंपेअर केलं ते शश धाकुटी मस्त शार्प सती ते एट अ टाइम 2-3 विषय शिकत सती पण फील्डांत उरत नाही म्हणावं मस्त बेजारा आणि डेप्थला जावे कोणालाही टाइम नाही शाजी उद्या कैटम शिकवा परवा प्रोग्राम करवो इतला स्पीड असे धाकुटे अंतना पेरेंट्स अंतना म्हळे लाईफ स्टाईल तसं जाणं असे अशे एका गुरुथन 5 वर्ष शिकेले उपरांत एक बेज फाउंडेशन अवला असे नका तसं ताळमा उणी झाली से धाकुटेंदा ता म्हळे कालाय तस्मै नमः म्हणे तर कोणालाही आम्ही दूरे वेई हन नाही पण आम्ही हे बघे बोललेलं नाही ते वास्तव्य कळवांची आणि का 100 धाकुटी शिकव म्हण नाही 5 धाकुटी शिकेली तरी हाय क्वालिटी इम्पॉर्टंट पण इतला टाईट शेड्यूल अंतू डान्स अजूनही म्युझिक शिकसती म्हणावं संचे चुरू समाधान हाय पण आमदा कंपेअर केलं ते यशस्वी धाकुटे मस्त शार्प म्हणे त्यांना ते तक फॅसिलिटीज होती अव्वल धाकुटीस होती आम्ही निस्ता म्हणावं नजे पण मस्त ताळमा हवी लागसे आमदा शिके मस्त ताळमा हवी लागसे एशा तमिळनाडाचे नाट्यांनी आमचे मैसूरू शैली का ते शैलीला काहीतरी व्यत्यास आहे अथवा व्यत्यास असे ईशा मे शिकेली पद्दनल्लूर स्टाईल म्हणे त्यामुळे स्टाईल अवघे स्टाईल आणतो अवघ इम्पॉर्टंट थिंग्स असेची पण कोणतो गुरु फेमस असे त्याचं स्टाईल फेमस असे आपल्या ईशा मे फ्रँक खाऊन बोलावं ते तमिळनाडांतू त्या चुरू
तमिळु पद्यांदा मस्त आमथन तेड्ला सरक सात नतला आम्ही भाषा गोंतू नसला तरी तमिळु तेलुगू पद्य घेसना यश कन्नड अंतू मस्त रचने जाणीसती आणि आम्ही मे म्हणावाचा कोंडू ಕೊಳ್ಳೋದು हे यश मे मट्टी गुरु म्हणे मे निवाद बसवनाजे मे अपग्रेड हान सांग आम्ही यश मोबाईल घेतलांते हे घेतलांते अपग्रेड कर तसा प्रत्येक टीचर असं मस्त अप्पदा केडला तो अपग्रेड हान सांग इल्लामुळे तुझं खालता मस्त जाण ढक्कुटींद सोप टीचरनं म्हणला ते शिक्षण ते जाणं आम्ही यश ताद हे स्टाईल म्हणे हे करावचं बदला अवघेन तू किती अव्वलसे तर आम्ही घेऊन आमचांची का स्टाईल करावं म्हणे मे म्हणायचं हाय पण चतुर्विध अभिनय म्हणत अवघे स्टाईलांचे आंगिका वाचिका आहार्य सात्विका म्हणे तसं वेळा तर आमचं जबाबदारी आम्ही किती हवा तिथला घेऊन तुम्ही रेडी फूड मे म्हणावाचं धाकुडे पक्ष अधिक टीचर्स वर्क करायचं एस एच आम्ही त्यांना देंताची सत्वपूर्ण दिदला ते आपल्या पता स्टँडर्ड ससे म्हणे हे एठा एक क्लास करावाचा म्हणजे बिझनेस नो हे एक परंपरे मा मध्येंटी हाय 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 मग घेवायचं त्यांच्या हातांचं कॅपॅसिटी हिंदू किती विधच होती हे नाट्यान तुम्ही तसा आयटम्स इंडिया भारतांतू शास्त्रीय नृत्यांतू दिसात असली 8 जाणे सती परवा कोण सांभाळली 9 आई हंतीर चौ देखील आता क्लासिकल म्हणे नाही ते आमदा केरळांतू दोन्ही कथक्कळीनी मोहिनी आट्ट म्हणे तमिळनाडूनी कर्नाटकांतू भरतनाट्य तेलंगणा जाणसे आंध्र प्रदेश अंटी कुचुपुडी म्हणे अस्साम अंटी सत्रिया म्हणे ता एवठी ओडिसी ओरिस्सा अंटी ओडिसी मणिपुर अंटी मणिपुर मग नॉर्थ इंडिया गुजरात सोतो राजस्थान मध्य प्रदेश काश्मीर ते पूर कथक त्याला चूरू मुस्लिम इन्फ्लुएन्सेस कथकला आहे असं इथले व्हरायटी क्लासिकल डान्स म्हणजे शास्त्रीय नृत्य भरतनाट्य म्हणे घेतला ते हे एक 5 मुख्य स्टाईल सती मस्त आहे नाही सती पण 5 मस्त एक रामय्य पिल्ले म्हणिसला त्याचं वळवूरू मेड्रास अंत रुक्मिणी देवी अरुंढेळ म्हणे त्याचा कलाक्षेत्र स्टाईल म्हणे चोकलिंगम पिल्ले तींपुरासनी पंदनल्लूर म्हणे मैसूರಂತೂ जट्टी तायम्मा ते उपरांत वेंकटलक्ष्मम्मा त्यांचं एक मैसूर गुरु आमचे कर्नाटकांतू कन्नड एक भाषाची चामराजनगर अंतू वेगळा कुडेला हरी वेगळा हुಬ್ಬಳ್ಳಿ हरी वेगळा तर कन्नडाची पण ते प्रांतीय हवनी इन्फ्लुएन्स तसांचे हे स्टाईल म्हणजे तुम्ही म्हणा केरळचे ते तुम्ही हे कथक म्हणता ते हेंतू मूल रूप आपलासे भरतनाट्य तेंतू काहीतरी व्यत्यास आहे का स्टेप आणतो होऊन तो तसले विषय तो तससेची अवघेंतू ससे तकिल्ला मळे मे वादू केलेलो ती कथकळीचे ओपंग घेऊ म्हण नाही हाय हाय पण अशा कथकळी तुला पळायता मस्त यक्षगानाचं होलिके तसं भरतनाट्यांतू अवघ टॉप टू हे बॉटम म्हणजे पुरा अंगांगला अवघ्याला काम मिळवायचं मेक भरतनाट्य कलाविद नाही म्हणसा भरतनाट्य मात्र हे विषय साध्य एक एक अशा बोहिनी आट्टा बनतू ग्रेस अधिक असे तसा ओडिसींतू भंगीला मस्त पण हे तेही ओपंग घेऊ म्हण नाही त्यांचं स्टाईल तुमचे अनुभवांतू परिपूर्ण भरतनाट्य पण अवघे नाट्यशास्त्राची फॉलो भरतान लिहितलेल्या नाट्यशास्त्राची इथले स्टाईल संदा फाउंडेशन म्हणे त्यांचं हेला ते बदलावणा करणे घेऊन हे केली मग हे एज्युकेशन हे भरतनाट्य म्हणत ना ते परिपूर्ण अशा तुम्ही म्हणा PhD म्हणत विषय म्हणसोची हे तो परिपूर्ण शिक्षण होते किती वर्षांचं ते परिपूर्ण होणे मोठं कनिष्ठ 12 ते 15 वर्ष शिकवायचे असे म्हणजे आमचे हेंतू कर्नाटकांतू जूनियर सीनियर विद्वत्त म्हणे एक्झाम करीतसा अशे अकॅडमिक होऊन MA PhD देखील डान्स अंतुसे
गुरुकुल सिस्टम अंतू शिकता ಕೆಲವು मस्त विषय गुरुचे घराशींची रवणी शिकवायचा तपरसे प्रॅक्टिकल होणे प्रायोगिक होणे गुरुकुल सिस्टम मस्त आवला अकॅडमिक होणे MA PhD केलं तर किती असे तो एक वेगळा सब्जेक्ट कसा शिकस अशी प्रायोगिकनी शास्त्र थिअरी अँड प्रॅक्टिकल इक्वल होऊन जास असतो एक सेमिनार करायचा एक सिनॉप्सिस लिहायचा एक असाइनमेंट करायचा वेगळे सब्जेक्ट अंद किती असे तिथं पूरा हेलास असे तसंच आता धक्कुटेंदा गव्हर्मेंट लेवल ಅಂತೂ कामही मिळासे यश आपला योगा निस्ता पाहता सज्ज करायचं म्हणसना यश योगा योगिक मॅथ्स योगिक सायन्स म्हणसती नका केडला अकॅडमिक टच मिळासे एका विद्याला तेडला आता इंटरनॅशनल हसे ते लेवल तेडला यश तुम्ही गुरुकुल पद्धतीने तुम्हाला शिकायचा तसं तुम्ही हे अकॅडमिक हे तू शिकेल ते तिथलो तो परिपूर्ण होऊन आम्ही हसे म्हणे म्हणसा पण स्टुडंट्सावर डिपेंड होऊन ಕೆಲವುದ ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ ಮಾತ್ರ घेवे हसे त्याला नॉलेज हसे म्हणे म्हणावे मळे 35 मार्क मिळली तरी तुला पास हसे पण 100 घेतलेल्यांचा विषयच वेगळंच असे त्यांची आम्ही म्हणे एक सिलेबस म्हणे कवर करसा पण धक्कुटी केत्ती घेसती त्यांचा औरवरं बघसे व्यक्तींठी व्यक्तीला भारी चेंज असे ಎಂತೂ ಈ ಕಲಾचे विषय ಅಂತೂ एका टीचर तन शिकेना तरी ते धक्कुटेन तनसवचं संस्कारो धक्कुटेंद नॉलेज असे पळा ते ते वेल्ल्या तर डिफर अशा मॅथ्स अंतू 2+2 कोणी येतला तरी 4 వచ్చి तर डान्स अंत हाव म्हणणं नाही तुझं किती टीचरचं शिक्षण असलं तरी तुझे एक संस्कृती म्हणीस असे संस्कार तुझे घरात आणि त्या पूर्वजन्मी ससे चोरू अपरूप विद्या ही मग अशा वेद शिकवतो ते पळा 15 वर्ष त्यांनी शिकवणं तर कंठस्थ त्यांनी करावं म्हणजे तसं हेंतू काहीतरी केलो विषय कंठस्थ हवे असं काहीतरी पळा एक कथा म्हणसा एकले इथं ना एक टीचर थन गुरु थन एकलो गेलो खे मला डान्स शिके म्हणे ते गुरुना तुला संगीत येसे का म्हणे चल नाही तर मग संगीत शिकून ये म्हणे धाडलो ना तो थोडे काळू संगीत शिकून यायलो तुला योगा येसे का नाही योग शिकून ये दुसरे नायलो तो तुला शिल्प चित्रकलेचं काहीतरी नॉलेज से का असं मस्त धाडसे मग येऊन हा आता मग यशातून शिकवायला योग्य म्हणजे नृत्य म्हणे तसा गीतम वाद्यम नृत्यम त्रयम संगीतम उच्यते म्हणे या दिसना पण एक डान्सरला ಸಂಗೀತ ತಾಳು ಲಯ ಲಿಟ್ರೇಚರ್ ಸಾಹಿತ್ಯದ ಬಗ್ಗೆ ಯೋಗ ಬಗ್ಗೆ ಷಡಂಗ ಶಿಲ್ಪಕಲೆಯ ಷಡಂಗ ವರ್ಣ ಬಗ್ಗೆ तुला किती गोंससे तिथलं तू परिपूर्ण यशस्से काळात तुला एक परफॉर्मन्स करा ते तू माईक साऊंड ऑडिटोरियम कसा हो म्हणे देखील तुला नॉलेज सला ते अव्वला हां कंट्रोल येसे मला हेंच लाईट भले एक सागरासारखं आहे किती शिकेला किती घ्यायचं तिथलं तो परिपूर्ण विषय अशा हिंदू अशा यशस्से फ्युचर अंतू अशा वेदू शिकवणी तो मोठो घनपाठी असे मग तांची इंजिनियरिंग शिकवतो की इंजिनियरिंग असे डॉक्टर असं अशा भरतनाट्यांतूच वरतो जावनी तेंतूची उद्योग करणे तेंतूची जीवन करावं आम्ही अशा भरतनाट्यांतूच उद्योग करता म्हणजे तांचे एक अवघेंदा हे लागत नाही ಕೆಲವಂದ हात धरसे म्हणा गॅरंटी नाही हाय आम्ही भले इथला डिगेट वन प्लेस म्हणे हे तू मस्त साधन करेल कोणालाही मोसन नाही बद्धते मे चेड धाकुटेंदा म्हणसा इथला सेफेस्ट जॉब कोणताही नाही तू कोणत्या हल्ल्यान जाऊन एक बोर्ड घाला तरी 20-25 धाकोटी येसत केही जायो म्हण नाही अमेरिकन सली धाकोटी कम्मलच जण नाही घर पळावून घेणे वाराला एक दिवस त्या क्लासा एक दिवसालाची इथला $1 म्हणीस असे आम्ही मैसूरांत एक बॅच वाराला 2 दिवस करायचं तसं वेळ हे खुशीलाही हसे कष्टालाही हसे मग घराशी बेसोनीचे आमचं उद्योग आम्ही करीवर पण आम्ही एक लिमिट घालणे घेऊन यायचं मला फॅमिली इम्पॉर्टंट मिळे हे एक वाराला 2 दिवस केलं ना ते पुरसे यशस्సు हॅक्टिक लाईफ पळायला ते इंजिनिअरिंग मेडिकल शिकेले धक्कुटेंदा चेडींದ बाहेर जाऊन काम करावं घराशी येऊन करावं ते बदला असला आर्ट ಕೆಲವಂದ ಮಾತ್ರ हे
योग्यता ससे ती सल्लेले हेंतुची करिवेर खंडित करिवेर मग अवघ्याला तू कोणते जॉबाला गेला तरी तुझे मनान तू एक तृप्ती बणिसला ते मात्र ते हाय तुला किता केलं तरी तृप्ती नाही मिळत ते कोणता केला तरी समाधान नाही पण बय्याकंद यशस्से काळांतू मस्त सेफ मस्त पीसफुल लाईफ करिवेर हे तामथा मोसू करीत नाही कलाचा अर्थ हाय याच्या तुम्ही इतली वर्षांचं हे पयण करणी तुम्ही याच्या खुशी होऊनचा हे कलांतू याच्या एक मस्त मोठा अनुभवही तुमचे हे निट्टांतू यशस्स युवजनतेला आणतो यश समाजाला तुमचा एक संदेश संदेश आमची धाकुटी मस्त जण डान्स म्युझिक शिकसती पण 10th 2nd PUCला ಎಂತ ಥಂಬೈಸತಿ 10th ಅಂತೂ ನೈತೆ 9th ಅಂತೂ ಟ್ಯೂಷನ್ला जायवा 11th ಅಂತೂ ಟ್ಯೂಷನ್ बद्धते 10th 11th ಅಂತೂ प्रोग्राम करावा म्हण नाही मी म्हणेल ना शिखेलने पुरा बालमुरली कृष्ण अथवा सुबलक्ष्मी हाय म्हण नाही हे कला शिखेली ते एक आत्मतृप्ती आणि यशस्से प्रेझेंट लाईफस्टाईल आणतो अवघ्यदा कुठे कंपल्सरी डान्स शिकवा म्हणे मी म्हणावाचं केला मुळे आम्ही मस्त कम्प्युटर समोर बसोनी आमचं आरोग्य व्यायाम रिफ्रेश असे मी धक्कुटेंता नव्हे बय्याकंदा देखील आफ्टर 40 तुम्ही तुमचे खुशीसाठी क्लासाला ಸೇರವ किल्ला मुळे 35 ವರ್ಷಂತಷ್ಟೇ ಮಂಡಿ ದುಃಖಿ ಕಲ್ತ ಬೆಸವ नाही अवघ यांत्रिक जीवन सुरू जाणसे हे आत्मतृप्ती एक वाराला 1-2 दिवस क्लासला गेल ना ते हेंतू योगा इसे संगीत इसे अवघ से मी मस्त माणसं हे शिका तुम्ही बय्याकंदाही कोणते कायले नाही मग धक्कुटेंदा वाराला 2 दिवस किती 1-2 घंटे रिफ्रेश असे हो ते एक्झाम टाईम आणतो 1-2 महिने थांबेल ना ते काही एक तोंदरण नाही पण वर्खान गटले थांबेव म्हण नाही आणि मेन कोर्स तुमचा कितीच होतो हे हॉबी क्लास म्हणे ठेवून घ्या वाराला 2 दिवस जाऊन मी क्लास आणतो डान्स करणी असं म्हणते त्याला तृप्तीची वेगळी धक्कुटेंदा हे पेरेंट्सही अर्थ करणे घ्यावं डान्स फर्स्ट हे आद्यते मज्जा बिकॉज मी एक कलाविद पण डान्स सारखंची ॲक्टिव्हिटी वेगळीच असते ते धक्कुटेंदा थांबवू नका पण लन्न स्वतः पेरेंट्स फोर्स करणे घेऊन जासती मग धक्कुटेंदा इष्ट असलं तरी पेरेंट्स यो तू 2nd PUC वाचव्या नाही हां ಒಟ್ಟು ತೆಂದ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗच करावा हे नाका म्हणावाचं मी मग ती लाईफ लाँग बरे एक मिशन सारखंच असते नका कम्माला जायवांची कमिटमेंट पण हेंतुई कोणाला पळा संस्कार से पदे पदे म्हणसा मी कला अवघेंदा लागत नाही पण लागलीतले धक्कुटे धैर्य करणे हाय तृप्ती सलिते खंडित अव्वल लाईफ करावे संदेश लास्टला इतलाची कला शिका कोणते तरी हे एक गार्डनिंग करायचं तरी कलाची नका घराशी एक रंगोले घालावायचं तरी कलाची ती सोड नका किल्ला म्हणे धक्कुटे प्रवृत्तींतू एक कला तुम्ही उरवून घेऊन जा बेळसांग घेऊन जा म्हणा तुमचा सायन्स स्ट्रीम मला अंतू हायस्कूलला येंतंदा ती सिरियस असे मग आमचं यश मस्त टाईम आमचा मोबाईल खासे मस्त दुरंतता आमची धक्कुटी पुरा प्रतिभान्विता त्यांना लवकर येसे पण केडला कितेला टाईम द्यावा म्हणे त्यांना गुंतू नाही शेड्यूल हाय मग जीवन म्हणे पैसे करायचे मात्र नव्हे पैसे विना मस्त से पैसे जीवनाला किती हवे तिथले मात्र सले ते हाय तुला तृप्ती संतोष मिळवायचं तुझे हॉबी क्लासेस आणतो हे एक मेकॅनिकल होऊन जान्स असे आता पण एक कोणते सेका लेवल आणतो यशस्से धक्कुटेंदा आमदा 50-60 वर्खंದ येवायचा ಬೇಜಾರ್ತಿಂದ 30-35 अंदाची असे म्हणजे लाईफस्टाईल म्हणणे त्याला कॉम्प्रोमाइज करावे कोणते तरी एक हॉबी क्लासला जा तुम्ही तर डान्सच शिकव म्हण नाही कोणतं तरी तर सोडू नका म्हणाच आमदा आम्ही ನಮಗೆ ನಾವು ಟೈಮ್ ಕೊಡಬೇಕು ಮಕ್ಕಳಂಚೆ ಮೇ ಹೇಗೆಲ್ಲ तरी म्हणसा इच्छा आणतो हॉबी क्लास थांबवू नका मग पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कसं करायचं म्हणे कोर्सला हा असा वेळा एक क्लब सेखे मग हां हाऊ टू मॅनेज युअर सेल्फ पर्सनॅलिटी तर प्रकार ये ना काही डोळू तुम्ही तुमचा अमूल्य समय देऊनी आमचे हे उघडे मनाचे कार्यक्रमाला येऊन हाजर होऊन आमचे वीक्षकांना अनेक तुमचे अनुभव किवी मातोय दिले नसता तुम्ही
तसा आता तुमचा अनंत अनंत धन्यवाद. मस्त संतोष मलाही आमचं सम माझ्या मनाचं हो माता हाय बोलाण म्हणावे. पण केडला इके गेला तरी मी म्हणसा आमचे गावांतू आमचे चित्पावना समाजांतू मस्त प्रतिभानित धाकुटीस असे साती त्यांना राईट टायमांतू एनकरेज मिळना ते ती मस्त ग्रेट हा असती. ताका प्राऊड फील सेची चित्पावन्स मस्त शार्प मस्त हाय हाय लोकरी असे हाय तेंदा म्हणे तसा हे पळायला नाही पुरा पेरेंट्स धाकोटेंदा संगीत नृत्य शिक्षेवितू म्हणे माझा हारेके. नमस्कार. ओम स्वस्ति.